हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी आज ना भाकरी करते आणि जवला भाजून दाखवते तुम्हाला. साधी सोपी रेसिपी हे तुम्हाला मी दाखवणार आहे, ते तुम्ही बघा. भाकरीला गरम पाणी टाकलं आहे. उकडीची भाकरी नाही करत आहे मी, साधी सिंपल आमच्या कोकणात जसं करतात तसं दाखवते तुम्हाला. तवा गरम करायला ठेवला आहे. ह्या चमच्याने मी पीठ घेते. 2 ते 3 भाकऱ्या करायच्या आहेत मला, दाखवते तुम्हाला. हे बघा, आणि मी गरम पाणी घेतले कारण हे नको व्हायला म्हणून इथे ठेवते. गरम पाणी घेतलं आहे. पीठ चांगलं मस्त दळून दिलं आहे. मी मोदकांचं पीठ सांगितलं होतं, त्याला छान बारीक दळून दिलं आहे. धुतलेले तांदूळ आहेत, बारीक दळलं आहे त्याने. घरघंटीवरती दळून दिलं आहे, नाही तर जाडाच येतो. पण आताच्या ह्या वेळेला खूप चांगलं दिलं आहे दळून. ते बघा, असं मी गरम पाणी टाकून भिजून घेते पीठ आणि भाकरी करणार आहे. पुढची रेसिपी तर दाखवते तुम्हाला, कंटिन्यू राहा. हे बघा, गरम पाण्याने एवढं भिजून घेतलं. आता त्याच्यात थंड पाण्याने थोडं थोडं भिजून घ्यायचं, नरम करायचं त्याला. हे बघा, असं चटके नको लागायला ना, म्हणून थोडं चमच्यान करून घ्यायचं अगोदर. नंतर मग तुम्ही हाताने केलं तरी चालेल, नाही तर चटके लागतील ना हाताला. झणझणीत लागतात चटके गरम पाण्याचे. हे बघा, लय गरम आहे तरी पण मी चमच्यानंच आधी काढून घेते. नंतर मग थंड पाणी लावून लावून थोडं मळून घेते. हे बघा, आमच्याकडे अशा पिठावरच्या भाकऱ्या थापतात, त्याच उलट खूप चांगल्या लागतात खुसखुशीत खायला. काही आवडत नाही ना, नंतर कडक पण होतात ना, म्हणून उकडीची भाकरी करायची. हे बघा, गरमच आहे पण हळूहळू मळून घेते. आता हाताला चिपकला तर चटके लागतील. हे बघा, असं मळून घ्यायचं पीठ. आणि जेवढं चांगलं मळेल ना तेवढं पीठ भाकरी चांगली येते. एवढं आपण मळून घेतो ना पीठ, तसं. भाकरीला गॅस भरपूर लागतो ना, वेळ जातो ना भाकरी शेकायला, म्हणून. असं चांगलं मस्त पीठ भिजवून घ्यायचं आणि मग सुक्या जवळ्यासोबत खायची भाकरी. मी जवळं स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्याला फक्त भाजायचं आहे, पाण्यातनं काढून घेतलं आहे. हे बघा, ह्या पद्धतीमध्ये मी असं भिजवून घेतलं आहे पीठ. भाकरी थापून दाखवते. छानशा गप्पा मारता येत नाहीत मला, पण साधारण मी स्वयंपाक तर चांगलं बनवते. बघा तुम्ही, आवडेल तुम्हाला. जेवढं साधं सिंपल जेवण करणार ना तेवढं पटकन होतं, हा वेळ लागत नाही. आणि पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा हे साधं जेवण जेवून बघा, खूप छान लागतं. मी चमच्यानंच पीठ काढून घेते परातीमध्ये, म्हणजे खरकट हात टाकायला नको आहे ना त्याच्यात. हे बघा, असं थापून घ्यायची भाकरी. आधी मी असं गोळा करून घेते आणि परातीतच थापायची, म्हणजे पीठ वेस्ट जात नाही. पोलपाट्यावरती सगळं पीठ सांडतं ना खाली, चारी बाजून. बघा कशी मी भाकरी थापते. ज्वारी बाजरीची केली तरीसुद्धा त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि भाकरी थापायची. तवा गरम झाला आहे बघा, तर मी आता ही भाकरी टाकते अशी. तिला लगेच पाणी लावायचं, नाही तर खालून बुडबुडे येतात तिला. खाली बुडबुडे नको यायला म्हणून पटकन आपण पाणी लावून घ्यायचं त्याला. असं पाणी सुकतंय तेवढ्यात उलटी करायची. नाही तर का सुक्या पिठावरती थापलेली भाकरी आहे ना, लगेच बुडबुड्या सोडते, मग ते खड्डे पडतात भाकरीला. हे बघा, असा गोळा चांगला मस्त मळून घ्यायचा.
भाकरी पलटते. तवा चांगला झणझणीत तापलेला आहे, त्याच्यामुळे काही वेळ नाही लागणार भाकरी शेकायला. अशी गोरी गोरी भाकरी यायला पाहिजे. हे काय आहे काय माहिती नाही, काढून टाकूया. भाकरीचं चिपकलं आहे, सुरीन काढलं. जास्त फाटू नये म्हणून इकडून दोन्ही साईडीन कडेने पाणी लावायचं, म्हणजे जास्त चीर जात नाही बाजूने. हे बघा, असं दाबून घ्यायची चांगली. अशा भाकऱ्या खायला खूप चांगल्या लागतात. आमच्याकडे जास्त करून तांदळाचीच भाकरी असते, कारण की आमच्या गावाकडे तांदूळ जास्त पिकतात. कोकणामध्ये शेती म्हणजे फक्त भाताची म्हणजे तांदूळ, त्याला भातच बोलतात, म्हणजे तांदळाची भाकरी. ज्वारी बाजरीची भाकरी आम्हाला ना पचायला खूप कठीण जाते, कारण सवय नसते ना खायला, त्याच्यासाठी त्रास होतो, पोटाला हलकं करते फार. बघा आपल्या भाकऱ्या झाल्या आहेत आणि ह्याच तव्यावरती मी आता जवला टाकणार आहे. हा जवला असा धुवून घेतला आहे, कांदा मीठ लावायचं मस्तपैकी आणि खाऊन घ्यायचं भाकरीसोबत. हे बघा झाली भाकरी आपली. ती भांडी आपटते ना, त्याच्यासाठी कॅमेरा थोडा बंद करावा लागतं, म्हणून समजून घ्या. जास्त पण व्हिडिओ मोठा झालेला बरं नाही ना, पण आपला कमीच करावं. छान झाल्या भाकऱ्या. अशा आमच्याकडे चुलीवरती भाकऱ्या थापून करतात, अशा मी आज गॅसवरती केल्यात, पण छान झाल्यात. गरम पाण्यामध्ये पीठ भिजवून हात धुवून घेते स्वच्छ. झाले, थांबा हात धुवून येते. हात धुतले की आपलं स्वच्छ झालं. हे बघा, हिला आता मी पलटी करते. झाली भाकरी. हां, खालची बाजू झाली की झालं. बाकीचं दाखवते मी तुम्हाला. बघा मी आता ह्याच्यामध्ये ह्याच तव्यावरती जवला टाकते, भाजून घेते छानसं. असं थोडा मी धुवून घेतलं आहे, थोडा वेळ लागेल भाजायला. सुका टाकला असता ना नुसतं करपून निघाला असता, म्हणून मी म्हटलं ओलं करून धुवून घेतलं त्याला आणि म्हटलं भाजूया आता. छानपैकी भाजून घेऊया तव्यावरती जवळा. आम्ही याला सुकी सुकट बोलतो. तुम्ही काय बोलता, जवळा बोलता की सुकट बोलता, हे सांगा मला कमेंट करून. आमच्याकडे तर सुकटच बोलतात, पण इकडे मुंबईमध्ये आल्यावर कळतं ह्याला जवला बोलतात. सुका जवला, ओला जवला. असं चांगलं भाजून घ्यायचं त्याला आणि कडक होऊन द्यायचं मस्त. बघा चांगलं भाजलं आहे. कांदा पण चॉपर करून घेतलेला आहे. आता मी काढते ताटामध्ये. थोडं कडक नाही झाला आहे, नरम झाला आहे ना, मग स्लो गॅसवरती भाजून घेते. आणि कुरकुरीत पण झाले मस्त. हे बघा कुरकुरीत झाले, तर मी काढून घेते. भाकरीवरतीच काढून घेणार आहे. कारण की आत्ताच भाकऱ्या खायच्या आहेत, मच्छीच्या झाल्या तरी चालते. बाकी सगळं जेवण झालं आहे, हेच बाकी होतं. हे सगळं काढून घेतले, कारण मी स्वच्छ धुवून निवडून वगैरे घेतलं होतं. आता हे कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. ह्याच्यामध्ये पाव चमचा लाल मसाला, हे बघा एवढा टाकला आहे, तिखट होईल, जास्त नाही टाकत आहे. आणि 1 चमचा मीठ थोडंसं घेतला किंचितवरती, तेवढंच घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये. आणि हा एक कांदा टाकायचा त्याच्यात.
आणि असं हातानेच मिश्रण करून घ्यायचं आहे त्याचं. हे बघा, हे बघा. हे बघा झालं. कांदा जवला झाला तयार. या जेवायला मस्त कांद्याच्या भाकरीसोबत. पण कशी वाटली रेसिपी तर मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही पण असं करून कधी खाल्लं का? आणि आपण कुठल्याही देशात राहिलो ना तरी आपल्या गावाचं आपण करून खाऊ शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही. इकडेही तेच आहे आणि गावामध्ये पण तेच आहे. पण गावचं वातावरण वेगळा, निसर्ग वेगळा असतो. मुंबईचा निसर्ग वेगळा आहे. पण सेम टू सेम आपण कुठल्याही देशात राहिलो ना तरी पण आपलं हे कधीच विसरायचं नाही. चला बाय बाय. हे बघा.